हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे गजानन प्रकाश मिसाळ. हा जो व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ स्पेशली क्लास 10 बॉईजसाठी बनवला आहे. आणि माझ्या जीवनातला पहिला व्हिडिओ असा आहे की मी शिकवणार आहे काहीतरी एखादा टॉपिक रोज मी टाकणार आहे माझ्या चॅनलवर. तो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी. बरोबर, आपल्या चॅप्टरचं नाव कोणतं आहे? इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटी हा जो चॅप्टर आपण बघत राहिलो की 6वीमध्ये पण होता, 7वीमध्ये पण होता, 8वीमध्ये होता, 9वीमध्ये नव्हता. पण 10वीमध्ये हा चॅप्टर पुन्हा आलेला. बरोबर, 9वीमध्ये हा चॅप्टर आपल्याला पुन्हा आलेला. तर या चॅप्टरमध्ये काय आहे ना की एवढं काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे ओके, संपला विषय. इलेक्ट्रिसिटी तुम्हाला 11वीमध्ये पण आहे, 12वीमध्ये पण आहे. आणि अगर तुम्ही BSc करताल, फिजिक्समध्ये BSc करताल किंवा MSc करताल फिजिक्समध्ये किंवा PhD करताल, तर हा चॅप्टर इलेक्ट्रिसिटी कोणत्याही फील्डमध्ये जात तुम्ही या चॅप्टरला विसरणार नाही. का? कारण हे चॅप्टर ज्या फील्डमध्ये तुम्ही फिजिक्समध्ये गेला ते हा जो चॅप्टर आहे ना ते सगळीकडे. तर मला एक सांगायचं आहे की जे काही आपण शिकणार आहोत या चॅप्टरमध्ये तो सिम्पली एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगता येईल. असं नाही की काही नाही म्हणजे नॉर्मली असं काही समजलं नाही. एकदम लाईन टू लाईन आणि करेक्ट. आणि जे काही म्हणून मी नोट्स काढा किंवा जे काही पॉईंट मी सांगेन तुम्हाला अंडरलाईन करा, ते अंडरलाईन तुम्ही करायची आणि माझा ऐक. बरोबर. तर इलेक्ट्रिसिटी मी आहे ना NCERTच्या बुकमध्ये तुम्हाला शिकवणार. NCERT ह्या बुकमध्ये मी तुम्हाला शिकवणार. बरोबर. तर इलेक्ट्रिसिटी हा आपला 11वा नंबरचा चॅप्टर आहे, पेज नंबर 171. बरोबर. तर या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी हॅज अन इम्पॉर्टंट प्लेस इन मॉडर्न सोसायटी. इलेक्ट्रिसिटी जे आहे ना ते इम्पॉर्टन्स आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न सोसायटीमध्ये. इलेक्ट्रिसिटी आपण पाहतो की पॅन टाकण्यासाठी म्हणजे पॅनचे स्विच ऑन करण्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटीचा यूज करतो. बरोबर. आपलं कुकर असेल किंवा हीटर असेल किंवा अजून काही कोणत्या गोष्टी असेल लाईक चार्जर असेल, हे सगळं जर तुम्हाला काम करायचं असेल, हे सगळ्याचं जे काम आहे ते कशावर करतं? इलेक्ट्रिसिटीवर. आपण कोणती इलेक्ट्रिसिटी यूज करतो? DC इलेक्ट्रिसिटी यूज करतो. बरोबर. DC. तर यामध्ये या भरपूर गोष्टी येतात की ज्या तुम्हाला करायच्या असतात पण काही करायच्या नसतात. म्हणजेच की इलेक्ट्रिसिटीचा रोल खूप मोठा आहे. इलेक्ट्रिसिटीचा रोल खूप मोठा आहे. आणि तुम्ही पाहणार आहे की पुढे आपण जसे बघणार आहोत की ओम्स लॉ काय म्हणजे आहे. टॉपिक्स खूप सारे, असं नाही की एकच नाही, खूप सारे टॉपिक्स आहेत. तर मित्रांनो सुरू करूया. आपला पहिला टॉपिक म्हणजे 11.1 इलेक्ट्रिक करंट अँड इट्स सर्किट. बरोबर. इलेक्ट्रिक करंट अँड इट्स सर्किट. तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय. बरोबर. तो सगळ्यात पहिले टॉपिक येतो इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? आता मला एवढं सांगा, या नावात तुम्हाला काय वाटतं? इलेक्ट्रिक डिफाईन करंट म्हणजे इलेक्ट्रिकचं करंट. बरोबर. इलेक्ट्रिकचं करंट म्हणजे इथं डेफिनेशन काय दिली? डेफिनेशन अंडरलाईन का लाईन कोणती मी तुम्हाला सांगतो. 9वी लाईन जी आहे. बरोबर. 9वी लाईन, त्या लाईनला अंडरलाईन करा. 9वी लाईनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट हा शब्द दिसेल. फर्स्ट स्टार्टिंगला शब्द दिसेल करंट. म्हणजे अ कंटिन्युअस अँड क्लोज पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट. बरोबर. काय म्हणते? continuous path of an इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट. अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट म्हणजे एखादा इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय? कंटिन्युअस पाथ. कोणता पाथ?
कोणता पार्ट म्हणता येतो? कंटिन्युअस पार्ट. असं नाही की अर्धवटच जाईल, हाफ पार्ट, 1.5 पार्ट, असं नाही. कंटिन्युअस पार्ट ऑफ अन इलेक्ट्रिक. कशाचा कंटिन्युअस पार्ट? इलेक्ट्रिक करंटचा जो कंटिन्युअस पार्ट असतो त्याला आपण इलेक्ट्रिक सर्किट हे जी टर्म आहे आपण त्याला म्हणणार, बरोबर. आता तुम्ही म्हणतात सर इलेक्ट्रिक सर्किट आपण कुठं म्हणतो, बरोबर. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे जनरली आपण कुठं म्हणणार? इलेक्ट्रिक जेव्हा सर्किट होतो, सर्किट म्हणजे तुकडे म्हणजे तुटणार जेव्हा जे काही बिनते, तर कंटिन्युअस अँड क्लोज पार्ट, बरोबर. कंटिन्युअस पार्ट ऑफ अन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट, बरोबर. कंटिन्युअस पार्ट ऑफ अन कंटिन्युअस पार्ट पण कशाचा? इलेक्ट्रिक करंटचा जो कंटिन्युअस पार्ट, कंटिन्युअस. आणि तुम्ही असं पण म्हणू शकता की क्लोज पार्ट, बरोबर. कंटिन्युअस पार्ट ऑफ अन इलेक्ट्रिक करंट or continuous part of an electric current or closed part of an electric current. आता इथे डेफिनेशन काय दिली मध्ये आपलं? A continuous and closed part of an electric current is called an electric circuit, बरोबर. Continuous part of an electric current, continuous part of an electric current is called as electric circuit. समजलं का मित्रांनो, भावांनो, मैत्रिणींनो, समजलं का? बरोबर. आता तुम्ही या लाईनमध्ये 11व्या लाईनमध्ये मी जे सांगतो ते अंडरलाईन. इलेक्ट्रिक करंट इज एक्सप्रेस बाय द अमाऊंट ऑफ चार्ज फ्लोइंग थ्रू अ पर्टिक्युलर एरिया इन युनिट टाइम. काय म्हणतात? इलेक्ट्रिक करंटला आपण एक्सप्रेस कसं करू? आता आपण काय शिकलो? इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? कंटिन्युअस पार्ट ऑर क्लोज पार्ट ऑफ अन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट. पण इथं काय म्हणताय? 12व्या लाईनमध्ये काय म्हणताय? इलेक्ट्रिक करंट इज एक्सप्रेस बाय. इलेक्ट्रिक करंटला आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल तर कसं आपण एक्सप्रेस करणार? त्या इलेक्ट्रिक करंटला आपण असे एक्सप्रेस करणार की इलेक्ट्रिक करंट इज एक्सप्रेस बाय द अमाऊंट ऑफ चार्जचा जो अमाऊंट आहे, बरोबर. चार्जचा जो अमाऊंट आहे फ्लोइंग थ्रू अ पर्टिक्युलर एरिया. म्हणजे फ्लो व्हायला लागला. फ्लोइंग चार्ज, फ्लोइंग म्हणजे वाहने, फ्लोइंग म्हणजे वाहने, चालला गेला, बरोबर. एखादं म्हणजे काय म्हणताय? इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय? ही अमाऊंट आहे, एखादा अमाऊंट आहे. कशाचं? चार्जचं जे अमाऊंट आहे, बरोबर. चार्जचं जे अमाऊंट आहे ते फ्लो व्हायला लागले थ्रू अ पर्टिक्युलर एरिया, बरोबर. पर्टिक्युलर एरिया कोणतेही असो. सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता हे माझं पंखा चालू आहे, बरोबर. माझ्या घरातला पंखा चालू आहे, तर त्या पंख्याला मी मेन स्विच कोणतं आहे? पंख्याचे बटन, बरोबर. पंख्याच्या बटनला मी जेव्हा दाबतो, बरोबर, त्याला स्विच ऑन करतो, तर मी पंख्याच्या बटनला दाबलं तर ते करंट तिथून त्या पंख्यापर्यंत झालं, बरोबर. तर काहीतरी पर्टिक्युलर एरिया ट्रॅव्हल करायला लागला, बरोबर. एरिया कव्हर करायला लागला आणि त्याच्यातला जो चार्ज आहे तो फ्लो व्हायला लागला. ते कोणता असेल? इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन, न्यूट्रॉन, कोणता असेल? इट मे बी डिपेंड ऑन कंडिशन. पण जेव्हा मी इलेक्ट्रिक स्विच जेव्हा ऑन करतो, बरोबर. जेव्हा मी इलेक्ट्रिक स्विच जे आहे सपोज बटन मी ऑन करतो आणि तेव्हा त्याचा जो करंट पास होतो, त्याचे जे चार्ज पास होतात त्याला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. पर्टिक्युलर एरियामध्ये इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतो, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, इलेक्ट्रिक चार्ज पण होतो, बरोबर. इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक करंटमध्ये काही डिफरन्स नाही, सेम आहे, दोन्ही इक्वल, बरोबर. म्हणजेच काय? इलेक्ट्रिक करंट इज एक्सप्रेस बाय द अमाऊंट ऑफ चार्ज फ्लोइंग थ्रू अ पर्टिक्युलर एरिया इन अ युनिट टाइम, बरोबर. म्हणजेच काय? इलेक्ट्रिक करंटला आपण असे एक्सप्रेस करू शकतो की चार्ज ऑफ अमाऊंट ऑफ चार्ज एखादा अमाऊंट आहे तो चार्ज म्हणजे अमाऊंटचा जो चार्ज आहे, बरोबर. अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो व्हायला लागेल कुठून? थ्रू अ पर्टिक्युलर एरिया, बरोबर. म्हणजे मी काय केलं, तुम्ही जनरली तुमच्या बाजूला बघा किंवा पंखा चालू असेल, तुमची AC चालू असेल. आता मला एवढं सांगा, ACसाठी तुम्ही काय करणार? स्विच ऑन करणार. सपोज हे स्विच ऑन केलं तर हे पहा, हे जर स्विच ऑन इथं मी बटन दाबलं तर सपोज ACचं कनेक्शन कुठे? सपोज AC इथं असेल, बरोबर. AC इकडं असेल किंवा AC इथं आहे. सपोज AC इथं आहे, मी इथं बटन दाबलं, बरोबर. ते सपोज याचं वायर इथून असेल, बरोबर. ACच्या वायर कुठे? इथून असेल. तर हा जो एरिया आहे, सपोज
इथून असं वायर आहे का, एरिया कव्हर करायला लागला ना बरोबर, पर्टिक्युलर एरियामध्ये तो चार्ज आहे बरोबर, तो चार्ज आहे, अमाऊंट ऑफ चार्ज आहे तो ह्या एरियामध्ये चालला आहे बरोबर. सपोज एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला AC का, तर माझ्याकडे काय पंखा आहे बरोबर, तर मी काय केलं पंख्याचं बटन दाबलं आणि त्या पंख्याचं जे स्विच आहे तिथून ते ऑटोमॅटिकली कनेक्शन आहे बरोबर, पंख्याचं बटन ऑटोमॅटिकली कनेक्शन आहे त्या स्विचचं आणि त्या पंख्याचं जे वायर आहे त्याचं कनेक्शन आहे आणि त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तो चालला बरोबर. असं नाही की कुठूनही कोणता जा नाही, पर्टिक्युलर एरिया दिलेला आहे, पर्टिक्युलर एरियामध्ये तो चार्ज फ्लो होणार आहे, अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो होणार नाही तो होणार नाही. सपोज तुम्ही पंख्याचं बटन लावलं लाईटचं बटन लावलं पंख्याला, तो होईल का, तो पंखा होईल काय नाही, ऑब्विसली आहे ना. तुम्ही स्विच तुम्ही जिथं लावता स्विच समोर, सपोज तुम्ही पंख्याचं स्विच याला लावलं लाईटला लावलं तर पॉसिबल आहे की लाईट चालू, कारण वायर स्विचचं जर तुम्ही आपलं ठेवलं लाईटचं जर वायर तुम्ही स्विचला लावलं तर ते पॉसिबल, पण पंख्याचं जर लावलं तर ते पॉसिबल नाही. हां, तुम्हाला एवढं लक्षात ठेवणे की वायर कोणते लावायचे बरोबर, डिपेंड वायर पण समजलं तुम्हाला. आता तुम्ही या नाही मॅडम 17व्या लाईन काय म्हणते, सो इलेक्ट्रिक करंट वॉज कन्सिडर्ड टू बी फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस बरोबर. काय म्हणते मी, इलेक्ट्रिक करंट वॉज कन्सिडर्ड टू बी फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. आता मला एवढं सांगा, फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, फ्लो ऑफ पॉझिटिव्ह काय म्हणते, इलेक्ट्रिक हे पहा इलेक्ट्रिक करंट आहे ना, इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय, फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कोणते, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज. तुम्हाला हे माहीत असेल शॉर्टमध्ये रिवाइज करून प्रोटॉनचा चार्ज काय असतं, हे झालं बरोबर. हे तुमचं काय झालं मित्रांनो, हे झालं प्रोटॉन म्हणजे काय, प्रोटॉनच्या वरती डोक्यावर काय आहे त्याचा प्लस साईन आलं म्हणजे काय झालं, ते प्रोटॉन झालं बरोबर. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कोणता, प्रोटॉनच्या डोक्यावर काय पॉझिटिव्ह सिम्बॉल म्हणजेच काय प्लसचं सिम्बॉल, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह बरोबर. तर त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होतात इलेक्ट्रिक करंटमध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो फ्लो होतो बरोबर. आता पुढे काय म्हणते, द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज वॉज टेकन टू बी डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हे काय म्हणतं, ते ज्या पॉझिटिव्ह चार्जेसची डायरेक्शन बरोबर, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे जी डायरेक्शन आहे कशाची, फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ती जी आहे वॉज टेकन टू बी द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कुठून यायला लागला तिथूनच ते फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्जेसच जाणार. असं नाही की मी हे बटन दाबलं इथं आणि ते इकडं न जाता इकडं चाललं, ह्या लाईटाकडे चाललं, असं नाही. समजा तुम्हाला थिंग इज दॅट मी इथून दाबलं ते इकडेच जायला पाहिजे, हा पर्टिक्युलर एरिया कव्हर करायला लागला बरोबर. हा इथून मी इथं स्विच दाबलं इथून पर्टिक्युलर एरिया कव्हर करायला लागला, पण हा कन्सेप्ट काय म्हणतो, द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्जेसचं जे डायरेक्शन आहे ते कुठून जाणार, डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस वॉज टेकन टू बी द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंटचे जे डायरेक्शन असेल तिथूनच ते फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस कुठून जाणार, की डायरेक्शन कुठे कशाचं, इलेक्ट्रिक करंटचं जे डायरेक्शन आहे ते कुठे बरोबर. इलेक्ट्रिक करंटचं जे डायरेक्शन आहे तिथून इलेक्ट्रिक करंट पास व्हायला लागला, तिथूनच पॉझिटिव्ह चार्जेस फ्लो होणार. संपलं, पेज पण झालं आपलं, पहिलं पेज झालं. आता नेक्स्ट पेज 172 वर आहे. आता काय म्हणतं, सपोज आपण याला रफ करून घेतो, मी 2 मिनिटं याला रफ करतो. इलेक्ट्रिक करंट तुम्हाला समजलं हे सगळं काय आहे. आता 172 पेज नंबरवर काय, आता सगळ्यात पहिली लाईन आहे
इफ अ नेट चार्ज, मग मी सगळ्यात पहिले तुम्हाला चार्ज म्हणजे काय, करंट म्हणजे काय, टाइम म्हणजे काय याचे सिम्बॉल लिहून बरोबर, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन सिम्बॉल. सगळ्यात पहिले चार्ज कसं लिहून तुमच्यासमोर 3 सिम्बॉल दिले बरोबर, 3 सिम्बॉल दिलेले. आता एवढं लक्षात काय म्हणते, इफ अ नेट चार्ज, इफ अ नेट चार्ज, इफ अ नेट चार्ज, इफ अ नेट चार्ज फ्लो अक्रॉस एनी क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर. एखादा कंडक्टर, कंडक्टर म्हणजे काय, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते बरोबर. कंडक्टर म्हणजे काय, इलेक्ट्रिक. आता तुम्हाला शॉर्टमध्ये मी तुम्हाला लिहून दिले कंडक्टर म्हणजे काय. तुम्हाला रिवाइज करून देतो म्हणजे कंडक्टर म्हणजे काय. तुम्ही 6वीमध्ये शिकला, 7वीमध्ये शिकला, 8वीमध्ये शिकला, 9वीमध्ये नाही, आता 10वीमध्ये मी तुम्हाला रिवाइज करून दिलं. कंडक्टर म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी बरोबर. इथं काय म्हणतं, इफ अ नेट चार्ज, इफ अ नेट चार्ज, इफ अ नेट चार्ज फ्लो अक्रॉस एनी क्रॉस सेक्शन बरोबर. काय म्हणतंय, इफ अ नेट चार्ज, एखादा चार्ज फ्लो व्हायला लागला अक्रॉस एनी क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, क्रॉस सेक्शन. कोणतं कंडक्टर, क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर बरोबर, क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर इन टाइम टी. एखादा चार्ज म्हणजेच क्यू फ्लो व्हायला लागला अक्रॉस क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर, कंडक्टरच्या क्रॉस सेक्शन मधून इन टाइम टी, टाइम टी बरोबर, टाइम टी थ्रू अ क्रॉस सेक्शन. then the if a net charge q flow across any cross section, flow across any cross section, flow across any cross section, flow of across any cross section of conductor, of an conductor in time t, and then the current I, symbol काय करायचा I, symbol काय करायचा I बरोबर, current I through the cross section is. त्याचा फॉर्म्युला काय तयार झाला, फॉर्म्युला झालेला आहे I equal to 2 pi मोठे बनवून I equal to 2 pi. म्हणजेच काय, याला काय म्हणायचं की जो करंट आहे, आता करंट काय, करंट जो आहे ना, तुम्हाला सिम्पली म्हणतो, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज, but current is also directly proportional to time. Current is directly proportional to charge or current is directly proportional to time बरोबर. आता इथे काय म्हणतोय, करंट जे आहे, करंट इक्वल टू चार्ज. आपण समजलं, करंट जे आहे इक्वल टू चार्ज अपॉन टाइम, करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. म्हणजेच काय, करंट जे आहे ते कोणाच्या प्रोपोर्शनल आहे, चार्ज. करंट कोणाच्या प्रोपोर्शनल आहे, करंट जे आहे ते करंट जे आहे ते चार्जच्या प्रोपोर्शनल. हे झालं पहिली स्टेप. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज, आणि करंट जे आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टाइम. म्हणजे हे तुमचा पहिला फॉर्म्युला झाला बरोबर, हे तुमचा पहिला फॉर्म्युला झाला. आता ह्या पहिल्या फॉर्म्युला बरोबर, या पहिल्या फॉर्म्युला किती फॉर्म्युले तयार होतात, 2 फॉर्म्युले तयार. कोणकोणते, आता मला जर क्यू काढायचं असेल, क्यू म्हणजे काय, आपल्याला चार्ज, मला जर चार्ज काढायचं असेल तर कसं काढणार, हे पहा मॅथमॅटिकली याला आपण सॉल्व करू बरोबर. इकडं लक्ष हे पहा,
मित्रांनो सिम्पली आता आपला काय पहिला फॉर्म्युला काय होता आय इक्वल टू क्यू बाय टी, बरोबर. पण आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सॉल्व करता, सपोज तुम्हाला एक्झाम्पल देतो, हे सपोज तुम्हाला 1 + 1/2 असं बरोबर. तुम्ही काय करता, 1 आहे, 1च्या खाली काय, 1च्या खाली 1 आहे, बरोबर. काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करणार, सेम बरोबर, क्रॉस मल्टिप्लाय करणार. पण इकडे काय इक्वल टू तसं आहे माझ्या इक्वल टू तसं आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करणार, म्हणजे याचं क्रॉस मल्टिप्लाय करणार, म्हणजे Q × 1 Q × 1 म्हणजे Q आणि I × T म्हणजे IT, I × T म्हणजे हे झाला तुमचा दुसरा फॉर्म्युला, बरोबर. हे किती झाला तुमचा दुसरा फॉर्म्युला झाला. हे पहिला फॉर्म्युला काय I = Q/T आणि दुसरा फॉर्म्युला काय Q = I × T, बरोबर. आता तिसरा फॉर्म्युला, तुम्हाला जर टाइम काढायचा असेल, टाइम काढायचा असेल तर तिसऱ्या फॉर्म्युला आपण काय करू, टाइम काढा, Q = I × T, बरोबर. हे माझं जे डॉटचं संख्या ना ते मल्टिप्लिकेशन एवढं लक्षात मॅथमॅटिकली जनरेटेड हायर क्लासेसमध्ये इंटू म्हणजे डॉट घेतो, बरोबर. आणि आपल्याला टाइम काढायचा, सगळ्यात पहिले आपण आपलं करंटचा फॉर्म्युला काय I = Q/T, बरोबर. करंटचा फॉर्म्युला काय I = Q/T. चार्जचा फॉर्म्युला काय I × T म्हणजे करंट × टाइम. पण आपल्याला टाइम काढायचा, करायचं टाइम काढायचा. टाइम म्हणजे इकडे टाइम इकडे करंट जे आहे, करंट जे आहे ते मल्टिप्लाय कशासोबत टाइम सोबत, मल्टिप्लाय तिकडे गेलं डिव्हिजन, त्यामुळे Q/I = हा झाला तिसरा फॉर्म्युला. एका फॉर्म्युल्याने दोन फॉर्म्युले तुमची दिली, एका फॉर्म्युल्याने दोन फॉर्म्युले दिली, बरोबर. एवढं लक्षात. हे तुम्हाला कन्सेप्ट समजला. शॉर्टमध्ये तुम्हाला समजलं की इफ नेट चार्ज फ्लो अक्रॉस एनी क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर in time t, then the current I through a cross section is I = Q/T. दूसरा फॉर्म्युला काय Q = IT, दूसरा फॉर्म्युला काय Q = Q/T. समजलं. आता इथं काही थोडं नॉर्मल दिले जास्तीची माहिती की आपण बघूया, बरोबर. जास्तीची माहिती दिली की आपण बघूया. हे समजलं तुम्हाला डाऊट असेल तर डायरेक्ट कॉमेंट सेक्शनमध्ये टाकायचा, कसं घ्यायचं इथं बोलतच असलं. आता काय म्हणते, SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कूलम. SI युनिट ऑफ नोट्स लिहून द्यायला लागलं ते नोट्स लिहा, बरोबर. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बरोबर. मित्रांनो लक्ष द्या, SI म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टम जे युनिट आहे, कशाचं इलेक्ट्रिक चार्जचं जे युनिट आहे ते काय आहे, SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज काय आहे, कुलम. लेटर काय आहे त्याचं, कुलमचे लेटर काय, फर्स्ट लेटर घ्यायचे सिम्बॉल C, कॅपिटल लेटर सिम्बॉल C, मार्क उपवायचा नाही. क्वेश्चन असं येऊ शकतो की व्हॉट इज द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, which one is the SI unit of electric, असा क्वेश्चन आहे तुला. which of the following is the SI unit of electric charge. ऑप्शन दिले असतील व्होल्टेज, करंट, एम्पियर, काय कुलम. डोळे झाकून कुलमला टिक मारायचं, डोळे झाकून कुलमला टिक मारायचं, बरोबर. अरे काय म्हणते
which is equivalent to the charge containing nearly 6 into 10 to the power 18 electrons. आता एक चार्ज सिम्पली काय म्हणतात, एक चार्ज जे आहे ना हे पहा, वन चार्ज किती इलेक्ट्रॉन प्रोड्यूस करतो, किती इलेक्ट्रॉन प्रोड्यूस करतो म्हणजे किती इलेक्ट्रॉन त्यामध्ये असतात, किती इलेक्ट्रॉन असतात, 6 into 6 into 10 to the power 18 इलेक्ट्रॉन. आता क्वेश्चन असा येऊ शकतो, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन पोजेस इन वन चार्ज. सांगा, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन पोजेस इन वन चार्ज. असा जर क्वेश्चन आला तुम्ही सिम्पली काय करायचं, डोळे झाकून 6 into 10 to the power 18 इलेक्ट्रॉन ठोकून द्यायचं. आता पुढे काय म्हणलं, वी नो दॅट अँड इलेक्ट्रॉन पोजेस अ निगेटिव्ह चार्ज. मला वाटतं ना प्रोटॉनचा चार्ज आपण काय बोललो का, कसं ते प्रोटॉनचा चार्ज प्लस हे झालं प्रोटॉन. इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असेल, इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असेल एक सांगा. इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असेल, इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असेल, राईट. हे आपण नवीनमध्ये शिकलो होतो स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये, बरोबर. इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतं, निगेटिव्ह असतं. ॲटमचा मॉलिक्यूल हा 9वीचा चॅप्टर आहे, वाटलं तर रिवाइज मारा. इलेक्ट्रॉन काय असतं, प्रोटॉन काय असतं, न्यूट्रॉन काय असतं. न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रल, बरोबर. पण इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल विच मीन्स इलेक्ट्रॉन. एवढं लक्षात, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल विच मीन्स इलेक्ट्रॉन, विच इज इलेक्ट्रॉन, राईट. तर इलेक्ट्रॉन म्हणजे काय म्हणते, वी नो दॅट अँड इलेक्ट्रॉन पोजेस अ निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे आणि पोजेस पण करतो निगेटिव्ह चार्ज. तर किती निगेटिव्ह चार्ज पोजेस करतो, किती निगेटिव्ह चार्ज पोजेस करतो, 1.6 into 10 to the power minus 19 कुलम. किती, एक इलेक्ट्रॉन, वन इलेक्ट्रॉन पोजेस वन इलेक्ट्रॉन पोजेस निगेटिव्ह चार्ज ऑफ 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. मी तुम्हाला सांगतो MCQ कुठं बांधणार, MCQ कुठं बांधणार, MCQ इथं पण एक MCQ, 2 MCQ म्हणले आणि तिसरा पण MCQ म्हणणार. MCQ 3 MCQ तुमचे इथं बनले. सगळ्यात पहिले कोणता आहे, SI युनिट काय, कशाचं, इलेक्ट्रिक चार्जचं SI युनिट काय, कुलम. दुसरं काय, वन चार्ज किती इलेक्ट्रॉन प्रोड्यूस करतं, 6 into 10 to the power 18 इलेक्ट्रॉन. आणि तिसरं काय, वन इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस करतं, 1.6 into 10 to the power minus 19 कुलम. ह्या दोन कन्सेप्ट करा, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. 6 into 10 to the power 18 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. आणि 1.6 into 10 to the power minus 19 कुलम, बरोबर. आता पुढे काय म्हणतात, ते इलेक्ट्रिक करंट इज एक्सप्रेस बाय युनिट कॉल्ड एम्पियर. अजून एक इलेक्ट्रिक करंटला एक्सप्रेस करण्यात, इलेक्ट्रिक करंटला एक्सप्रेस करण्यात कोणतं चार्ज, कोणतं युनिट आहे किंवा कोणतं कोणतं युनिट आहे, इलेक्ट्रिक चार्जला इलेक्ट्रिक चार्ज किंवा इलेक्ट्रिक करंटला एक्सप्रेस करण्यासाठी कोणतं युनिट, इलेक्ट्रिक करंटला एक्सप्रेस करण्यासाठी अँपियर हा नावाचा शब्द आलेला आहे, हा नावाचा युनिट आलेला आहे, बरोबर. हे समजलं तुम्हाला, हे समजलं इलेक्ट्रॉन प्रोटॉन सिम्पल होते. काय म्हणतात the electric current is expressed by unit. Electric current ला एक्सप्रेस करण्यासाठी युनिट कोणतं,
सिम्बोलाइज ए इलेक्ट्रिक करंटला सिम्बोलाइज करायचं असतं. इलेक्ट्रिक करंटला आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल त्यासाठी एक युनिट दिलेलं आहे. त्या युनिटचं नाव आहे अँपिअर. इथे एक अंश तुम्हाला इलेक्ट्रिक करंटला एक्सप्रेस करण्यासाठी कोणतं युनिट आहे? इलेक्ट्रिक करंटला एक्सप्रेस करण्यासाठी अँपिअर. डोळे झाकून कोणत्या करायचं? अँपिअर. आता पुढे काय म्हणतात? नेम आफ्टर द फ्रेंच सायंटिस्ट अँड्री मॅरी अँपिअर. ह्या सायंटिस्टमुळे हा जो कन्सेप्ट आलेला आहे, हा जो युनिट आलेला आहे तो अँपिअर नावाचा. तर 1775 to 1836 या दरम्यान 1 ampere is constituted by the flow of 1 coulomb of charge per second. 1 ampere आपण तेव्हा म्हणू शकतो जेव्हा फ्लो व्हायला लागला. फ्लो ऑफ 1 coulomb. 1 coulomb म्हणजे काय? कुलम म्हणजे इलेक्ट्रिक चार्जचा जो फ्लो व्हायला लागला. म्हणजे काय? 1 ampere is constituted by the flow of electric charge or electric current. 1 ampere is constituted by the flow of 1 coulomb. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज of per second. चार्ज पर सेकंड म्हणजे काय म्हणतो? आता म्हणतो हा कन्सेप्ट म्हणतो 1 ampere equal to 1 coulomb upon 1 second. तेच दिलेलं आहे, बस बाकी काहीच नाही. समजलंय? आता हा सिटी एवढं लक्षात आहे. हे खूप इम्पॉर्टंट. हे तुम्हाला समजलं? काही डाऊट असेल तर डायरेक्ट कॉमेंट सेक्शन मध्ये टाकायचा. संपलं. मेरा पुढं लिहिला. आता काय म्हणते? स्मॉलर क्वांटिटीज ऑफ करंट कशामध्ये? मिली अँपिअर, मायक्रो अँपिअर. एवढं लक्षात करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार. लिहून द्या. स्मॉलर क्वांटिटी दोनच कन्सेप्ट राहिले. हा लास्टचा टॉपिक आहे. स्मॉल क्वांटिटीज ऑफ करंट कशाच्या? स्मॉल क्वांटिटीज ऑफ करंट कशाच्या? करंटच्या ज्या स्मॉल क्वांटिटी. कोणकोणत्या स्मॉल क्वांटिटी? सगळ्यात पहिले आता येतात. सगळ्यात पहिले कोणकोणत्या आलेल्या? मिली अँपिअर, मायक्रो अँपिअर. स्मॉल क्वांटिटी ऑफ चार्ज करंट, स्मॉल क्वांटिटी ऑफ करंट, स्मॉल क्वांटिटी ऑफ करंट. दोन युनिट आलेले किंवा एक्सप्रेस करण्यासाठी दोन क्वांटिटी आलेल्या. कोणतं? मिली अँपिअर आणि मायक्रो अँपिअर. मिली अँपिअर आणि मायक्रो अँपिअर हे दोन क्वांटिटी आलेल्या. स्मॉलर क्वांटिटी टू एक्सप्रेस करंट. बरोबर? म्हणजेच काय म्हणजे स्मॉल क्वांटिटी ऑफ करंट एक्सप्रेस इन मिली अँपिअर. मिली अँपिअर म्हणजे पाहू आपण. मिली अँपिअर म्हणजे 1 मिली अँपिअर इक्वल टू 1 मिली अँपिअर इक्वल टू 10 to the power minus 3 काय अँपिअर. बरोबर? मिली अँपिअर 10 to the power minus 3 अँपिअर. बरोबर? मायक्रो अँपिअर सेम तेच. मायक्रो पण सिम्बॉल थोडा वेगळा. 1 10 to the power minus 6 अँपिअर. मिली म्हणजे छोटं, बारीक, एकदम बारीक. मग मायक्रो त्याच्याहून बारीक. फरक समजला ना? मिली म्हणजे एकदम बारीक. काय आहे मिली? -3 10 to the power minus 3 अँपिअर. मायक्रो मिली म्हणजे एकदम छोटा, इतकं बारीक 10 to the power minus 6 अँपिअर. व्हॅल्यू समजलं? इथे म्हणणार स्मॉल क्वांटिटी ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ करंट इन मायक्रो अँपिअर 10 to the power minus 6 अँपिअर. स्मॉल क्वांटिटी ऑफ current in milliampere 10 to the power
उद्या MCQ वाला MCQ वाला बरोबर. So thanks student. Please like, subscribe, share and follow us to more know about this chapter. अगला टॉपिक है इलेक्ट्रिक पोटेंशियल एंड पोटेंशियल डिफरेंस. ये अब हम कल देखेंगे, राइट. तो थैंक यू, बाय बाय, टेक केयर, बाय बाय.